श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 24 नोव्हेंबर आणि उद्या शुक्रवार आहे आणि तुळशी विवाहाला सुद्धा उद्या सुरुवात होणार आहे. म्हणजे उद्या तुळशी विवाह आहे. परंतु काही कारणाने ज्यांना उद्या तुळशी विवाह करणे शक्य नाही तर ते पौर्णिमेपर्यंत कधीही तुळशीचे लग्न लावू शकतात. आता हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जो कोणी व्यक्ती शुभ मुहूर्तावरती तुळशी विवाह करत असतो तर त्याचे वैवाहिक जीवन सुखी होते, सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संततीचे वरदान सुद्धा मिळते. तसेच जे विवाह इच्छुक आहेत, ज्यांचे लग्न जमण्यास अडथळे येत आहेत, तर अशा व्यक्तींनी सुद्धा या दिवशी काही उपाय केले, तुळशी मातेची पूजा केली तर त्यांचे सुद्धा लग्न जमण्याला नक्कीच तुळशी मातेचा आशीर्वाद जो आहे तर तो मिळतो आणि त्यांचे लवकर लग्न जुळून येत असते. आता यावर्षी तुळशी विवाहाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो काय असणार आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगते. आणि यानंतर आपण या दिवशी काही चुका या चुकूनही करू नयेत. तसेच संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत. त्याप्रमाणेच आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे, ज्यामुळे सर्व पैशांच्या अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होतील. आपले गरिबी आहे, दारिद्र्य आहे तर ते सुद्धा संपुष्टात येईल. तर तुळशी विवाहाचा शुभमुहूर्त जो आहे तर तो 24 नोव्हेंबर 2023ला सकाळी 11:43 ते दुपारी 12:26 आहे आणि दुसरा मुहूर्त जो आहे तर तो दुपारी 1:54 ते दुपारी 2:38 आहे. तर हा शुभमुहूर्त आहे. परंतु आपल्याला जरी या शुभमुहूर्तावरती तुळशी विवाह करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा प्रदोष काळी आपण जरी तुळशी विवाह केला तरीसुद्धा चालतो. म्हणजे सूर्य मावळण्याच्या थोडंसं अगोदर जरी तुम्ही तुमच्या तुळशीचं लग्न लावलं तरीही चालेल. आता या दिवशी कोणत्या चुका करू नयेत तर या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. यामुळे श्रीहरी विष्णू क्रोधित होतात. तसेच तुम्हाला या दिवशी तुळशीचं रोप उपटायचं नाही किंवा तुळशीची फांदीसुद्धा तोडायची नाही. तुळशीचा अपमान करायचा नाही. घरामध्ये आपल्या कांदा लसूण खाणे वर्ज्य करायचं आहे. कोणालाही अपशब्द बोलायचा नाही, अपमान करायचा नाही. या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन, मद्यपान, मांसाहार तर या गोष्टीसुद्धा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहेत. तुळशी मातेला आपल्याला सर्व शृंगाराचं साहित्य अर्पण करायचं आहे. तुळशी मातेला शृंगाराचे साहित्य अर्पण करायला आपल्याला या दिवशी विसरायचं नाही. कारण आपण जर या दिवशी काही चुका केल्या तर आपल्याला त्याचे अशुभ फळ जे आहे तर ते मिळत असते. तसेच तुम्हाला या दिवशी तांदळाचा वापर जो आहे तर तो सुद्धा खाण्यामध्ये करायचा नाही. आणि जर कोणाला या दिवशी तुळशीचं रोप हवं असेल आणि ते तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही दान स्वरूपात द्या. ते रोप विकत देऊ नका. म्हणजे त्या रोपाचे आपल्याला पैसे घ्यायचे नाहीत आणि घरामध्ये कलह, वादविवाद या गोष्टी टाळायच्या आहेत. तर या चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत. आता पाहूया की आपल्याला तुळशी विवाह झाल्यानंतर आपल्याला एक दिवा हा तुळशीजवळ लावायचा आहे. तर हा दिवा घेताना आपल्याला तो कसा घ्यायचा आहे, दिव्यामध्ये वात कशी घालायची, दिव्यामध्ये कोणत्या वस्तू घालायच्या आहेत तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बघा काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात. आर्थिक प्रॉब्लेम असतात. घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा येतो, भरपूर पैसा येतो महिन्याला, परंतु तो पैसा टिकत नाही. पैसा घरात येण्याच्या अगोदरच पैसा बाहेर जाण्याचे सुद्धा रस्ते जे आहेत तर ते निर्माण झालेले असतात. घरामध्ये सततचं आजारपण असतं, दवाखान्यामध्ये जास्त पैसे खर्च होत असतात. तर अशा काही आर्थिक समस्या असतात किंवा आपल्याकडे इन्कम सोर्स कमी असतात. व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये हवा तसा फायदा होत नाही. त्याप्रमाणेच काही शारीरिक प्रॉब्लेमसुद्धा असतात, काही शारीरिक आजार असतात, व्याधी असतात आणि मानसिकसुद्धा काही प्रॉब्लेम असतात. आपल्याला मानसिकरित्या समाधान मिळत नाही. खूप कष्ट करत आहे, खूप पैसे येत आहे तरीही आपल्याला मानसिकरित्या समाधान मिळत नाही. तर अशा गोष्टींसाठी आपण काही ठराविक दिवशी, ठराविक तिथींना काही उपाय करायचे असतात. कारण प्रत्येक दिवस जो आहे तर तो कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो आणि प्रत्येक तिथीला, प्रत्येक दिवसाला त्या दिवसाचं, त्या तिथीचं असं खास एक महत्त्व असतं. आणि काही उपाय जर आपण या तिथींना केले तर ते नक्कीच फलदायी ठरतात आणि या उपायामुळे बरेचसे फरक हे दिसून येतात. आपल्या जीवनातील दुःखे, अडचणी नष्ट होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता तुळशी विवाह आहे, त्यात शुक्रवारसुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला याचे 100% रिझल्ट मिळणार आहेत. तर उद्या तुळशी विवाह आहे तर आपल्याला कशाचीही कमी पडू नये त्यासाठी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे. तसेच दिव्यामध्ये आपल्याला 2 वस्तू या टाकायच्या आहेत.
हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे. बघा, जेव्हा आपण कोणताही धार्मिक विधी करतो, कोणतंही अनुष्ठान करत असाल, पारायण, कोणतीही सेवा करतो, प्रथम आपल्याला दिव्याची पूजा करायची असते. सर्वप्रथम आपण दिवा लावतो. दिवा का लावतो? तर कोणत्याही कामाला किंवा कोणत्याही धार्मिक कार्याला सुरुवात करताना आपल्याला सर्वप्रथम अग्नीची पूजा करायची आहे आणि त्या अग्नीला साक्षी मानूनच आपण ती पूजा जी आहे तर ती करत असतो. अग्नीशिवाय कोणतीही पूजा किंवा कोणतेही धार्मिक कार्य जे आहे तर ते अपूर्ण आहे. त्यामुळे ते कार्य पूर्ण होण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करावाच लागतो. त्याप्रमाणेच दिवा जो आहे तर तो अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतो. आपण जेव्हा दिवा लावतो तर त्या दिव्याभोवती एक सकारात्मकतेचं वलय जे आहे तर ते निर्माण होत असतं. आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला हा जो उपाय करायचा आहे. त्याप्रमाणेच माता लक्ष्मी स्थिर राहावी, घरातील पैसा, धनधान्य यामध्ये वाढ व्हावी, तर तुम्हाला काय करायचं आहे? एक दिवा घ्या. आता दिवा घेताना मग दिवा कोणता घ्यावा? तर तुम्ही तांब्याचा घ्या, स्टील, पितळ किंवा मातीची पंती घेतली तरी चालेल आणि कणकेचा दिवा जरी तयार केला तरीही चालेल. तुम्ही कोणताही, तुम्हाला जो शक्य आहे, तुमच्याकडे जो दिवा आहे तर हा दिवा घ्या. फक्त तो दिवा जो आहे तर यातून तेल गळत आहे असा दिवा नसावा, खंडित झालेला दिवा नसावा. दिवा हा व्यवस्थित असावा, स्वच्छ असावा. अस्वच्छ काळपट दिवा घेऊ नका. आणि यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे तूप, आणि गाईचं शुद्ध तूप घाला. आता तूप घालणे शक्य नसेल तर मात्र तुम्ही तेल घालू शकता. परंतु तुळशी विवाह आहे, हा दिवस हा फक्त वर्षातून एकदा येतो. त्यामुळे तुम्ही नक्की प्रयत्न करा की या दिव्यामध्ये तुम्ही तूपच घालाल. कारण तुपाचा दिवा तुळशी मातेजवळ जर लावला तर आपल्याला नक्कीच तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्हाला या दिव्यामध्ये तूपच घालायचं आहे. फक्त काही कारणाने तुम्हाला तूप घालणे शक्यच नसेल तर मग दिवाच लावायचा नाही का, तर तुम्ही तेलाचा दिवा नक्कीच लावू शकता. आता या दिव्यामध्ये आपल्याला तूप घातल्यानंतर यामध्ये तुम्ही फुलवात घाला किंवा जोडवात घातली तरीसुद्धा चालेल. आणि एक प्लेट घ्यायची आहे तुम्हाला, आणि या प्लेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तांदळाचं एक स्वस्तिक तयार करायचं आहे. मग तुम्ही तांदळाचं स्वस्तिक तयार करा किंवा फुलांच्या पाकळ्यांचं, परंतु आपल्याला तयार करायचं आहे ते म्हणजे स्वस्तिक काढायचं आहे. आणि या स्वस्तिकमध्ये मध्यभागी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो तुळशीजवळ आपल्याला ठेवायचा आहे. हे तामण तुळशी मातेजवळ ठेवा. हा दिवा त्या स्वस्तिकवरती मध्यभागी ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये 2 लवंगा आणि 1 वेलची टाकायची आहे. आता लवंगा का? लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम आहे, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, तर माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित झाली पाहिजे. आणि यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. लवंगा फुल असलेल्या, व्यवस्थित असलेल्या लवंगा घ्या आणि या दिव्यामध्ये या लवंगा, 2 लवंगा आणि 1 वेलची आपल्याला टाकायची आहे. त्यासोबत तुम्ही 1 कापूरसुद्धा टाकू शकता. आणि हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते, तुझा वरदहस्त आमच्या घरावरती सदैव राहू दे, तुझी कृपा आमच्या घरावरती राहू दे. त्याप्रमाणेच तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते सुद्धा तुळशी मातेला सांगायचे आहेत आणि तुळशी मातेचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मागायचा आहे. तर अशा प्रकारे दिव्यामध्ये लवंग, वेलची टाकून दिवा प्रज्वलित करा. आणि दिव्याखाली आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे तर दिव्याखाली आपल्याला तांदळापासून किंवा फुलांच्या पाकळ्यांपासून स्वस्तिक तयार करायचं आहे. आणि या स्वस्तिकच्या मध्यभागी हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे, कारण स्वस्तिक हे सुद्धा एक शुभचिन्ह आहे.